कल्पना करा, दोघांनीही एसआयपी फक्त महिन्यात 3,000 रुपये सुरू केली. एकाने सुरू केली 18व्या वर्षी आणि एकाने सुरू केली 30 नंतर. तर 60 वर्षानंतर कोणाकडे जास्ती पैसा असेल याचा रिझल्ट पाहून तुम्हाला धक्का बसेल. एसआयपी सुरू करण्याचं वय किती आहे? 18, 25 का 30 नंतरही आपण एसआयपी सुरू करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एसआयपी सुरू करण्याचं योग्य वय कोणतं. नमस्कार, मी नवनाथ आणि तुम्ही पाहत आहात नवनाथ आंधळे. बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर सुरू करूया. एसआयपी सुरू करण्याचं वय कोणतं योग्य आहे? एसआयपी म्हणजे काय आता पाहूयात. एसआयपी म्हणजे काय? एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जो ठराविक रक्कम आपण ठराविक काळासाठी दरवेळेस भरत असतो. म्हणजे एक ठराविक रक्कम आहे, उदाहरणार्थ 3,000 रुपये दर महिन्याला आपण एसआयपी करतो. 3,000 रुपये दर महिन्याला आपण एसआयपी करतो म्हणजे ठराविक रक्कम आहे 3,000 रुपये आणि ठराविक काळ आहे 1 महिना. म्हणजे ठराविक रक्कम आपण ठराविक काळासाठी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवत असतो. एसआयपी सुरू करण्यासाठी खरंच योग्य वय असतं का? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. एसआयपी सुरू करण्यासाठी खरंच योग्य वय असतं असं काहीच नाही, पण तुम्ही जितक्या लवकर एसआयपी सुरू कराल तितका 100% तुम्हाला रिझल्ट जास्त येईल, तितका जास्ती तुम्हाला परतावा येईल. 18व्या वर्षी एसआयपी सुरू केली तर काय होईल? 18व्या वर्षी तुम्ही जर एसआयपी सुरू केली तर तुम्हाला भरपूर वेळ मिळेल आणि वेळ मिळाल्यामुळे कंपाऊंडिंग चांगली होईल. कंपाऊंडिंग चांगली झाल्यामुळे तुमची गुंतवणूक चांगली होईल. गुंतवणूक चांगली झाल्यामुळे तुम्हाला वेळ जास्ती मिळाल्यामुळे त्यावर परतावा जास्ती मिळेल. उदाहरणार्थ तुम्ही दर महिन्याला 3,000 रुपयाची एसआयपी केली. 18व्या वर्षी तुम्ही 3,000 रुपये एसआयपी सुरू केली. ही एसआयपी तुम्हाला 12% परताव्याने जर मिळाली तर 60व्या वर्षी याचे पैसे होतात जवळजवळ 60 लाख ते 70 लाखाच्या आसपास. बघा, फक्त 3,000 रुपये महिन्यानंतर आपण एसआयपी सुरू केली तर हेच पैसे व्हायले 60 लाख ते 70 लाखाच्या आसपास. फक्त फरक आहे कंपाऊंडिंगचा. जर 25व्या वर्षी तुम्ही एसआयपी सुरू केली तर काय होईल? बघा, 25व्या वर्षी तुम्ही जर एसआयपी सुरू केली तर 25व्या वर्षी तुम्ही काही ना काही काम करत असता, काही ना काही तुम्हाला पगार येत असतो. एक निश्चित पगार तुम्हाला येत असतो. निश्चित पगार तुम्हाला आल्यामुळे तुम्हाला एसआयपीचा पैसा भरायला जास्ती ताण येणार नाही. एसआयपीचे पैसे भरायला तुम्हाला जास्ती डोकं लावायची गरज पडणार नाही. ऑटो एसआयपी केली की तुमची झुटकून दर महिन्याला जेवढी ठराविक रक्कम आहे ती कटत जाईल. म्हणजे एक 25व्या वर्षी हा योग्य निर्णय आहे. म्हणजे तुम्ही जर 18व्या वर्षी 20-22व्या वर्षी जर नाही केली आणि 25व्या वर्षी केली तरीही जास्ती तुम्हाला फरक पडणार नाही. फक्त तुम्हाला थोडा फरक पडू शकतो. किती? जर तुम्ही 3,000 रुपये महिन्याने 25व्या वर्षी एसआयपी सुरू केली त्यात तुम्हाला 12% परतावा मिळाला. 60व्या वर्षी याचे पैसे होतात 32 लाख ते 38 लाखाच्या आसपास. बघा, फक्त 7 वर्षाचा फरक आहे. किती रकमेत फरक होतो, किती रकमेत बदल होतो, किती रक्कम तुमची कमी होते फक्त 5 ते 7 वर्षात. जर तुम्ही 30 वर्षाच्या नंतर एसआयपी सुरू केली तर इथं बघा, इथं तुम्हाला वेळ कमी मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला रक्कम जास्ती वाढवावी लागेल. या रक्कम वाढवण्यासाठी तुम्ही स्टेप अप एसआयपी पण करू शकता. म्हणजे दर महिन्याला थोडा 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 तुमचा एसआयपी ठरलेला जो काळ आहे, एसआयपी ठरलेली तुमची जी रक्कम आहे त्या रकमेत थोडा बदल करायचा, थोडा वाढ करायचा. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही जर 30 वर्षापासून 60 वर्षापर्यंत 10 लाख तुम्ही गुंतवले तर त्याचे तुम्हाला 17 ते 18 लाखापर्यंत येऊ शकतात. बघा, जर तुम्ही हेच 18व्या वर्षी केलं तर 70 ते 80 लाखापर्यंत, 70 लाखापर्यंत जाते. आणि जर तुम्ही हे जर 25व्या वर्षी केलं तर तुम्हाला त्याचे पैसे किती यायलेत आणि हे जर तुम्ही 30व्या वर्षी केलं तर याचे पैसे किती यायलेत. वेळेचा फरक आहे. इथे काय झालंय, फक्त वेळेनं तुम्ही ताबा केलाय. तुम्ही जर वेळेला ताबा केला, सुरुवात लवकर केली, कंपाऊंडिंग लवकर होती, जास्ती तुम्हाला व्याज लागत जातं. त्यामुळे 18व्या वर्षी तुम्ही जर एसआयपी सुरू केली, ज्या वयात तुम्ही आहात, ज्या वेळेस तुम्हाला कळाले की एसआयपी सुरू करणं चांगलं आहे, त्यावेळेस तुम्ही एसआयपी करायला सुरुवात करा. फरक बघा वेळेचा किती आहे. 40 नंतर एसआयपी सुरू करणे योग्य आहे का? सगळ्यात मोठा प्रश्न. आता अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य गेले, आता मसनात गौऱ्या गेल्यात, आता थोडं आयुष्य राहिले, आता गुंतवणूक करावं का प्रश्न पडतो. आता मरमर केली, आता पैसे वाचवले, आता पैसे येईल, तू जगणार का आहे? तू आयुष्य सगळं गेले. 40 झाला म्हणजे तू 15-20 वर्षात तू मारणार, 20 वर्षात तू रिटायर होणार, म्हणजे 20 वर्षासाठी तू किती गुंतवणूक करणार आणि त्याच्यात तुला परतावा किती मिळणार? 60व्या वर्षी तुला परतावा मिळणार किती? जर 40व्या वर्षी तू मरमर करायला सुरू केली, 40व्या वर्षी तू बचत करायला सुरू केली तर 40व्या वर्षी कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावा? 40व्या वर्षी तू स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावा. स्वतःला खर्चायला पैसे किती आहेत? स्वतःचं हेल्थ इन्शुरन्स आहे का? जर स्वतःला तुला पैसे लागले त्या शरीराला, 40 वर्षानंतर तो कंबर दुखणार, तो डोकं दुखणार, तो मणका दुखणार, तो गुडघे दुखणार, त्याच्यासाठी तुझ्याकडे पैसे आहेत का? त्याच्याकडे तू पैसे वाचव. 40 वर्षानंतर तू एसआयपीच्या नादी लागू नको. एसआयपीच्या नादी लागशील, तू म्हणशील मी 60व्या वर्षी श्रीमंत होईल, तू तो कंबड जाईल, कारण तू आता वय संपून गेले. त्यासाठी एसआयपी ही 40च्या आधी 30च्या आसपास लवकर जर गेली तर फायदा आहे.
पण 40व्या वर्षी जर तुला एसआयपी करायची असली तर 40व्या वर्षी तू स्वतःला सांग की सध्या माझ्याकडे स्वतःसाठी खर्चायला पैसे आहेत का, स्वतःला द्यायला पैसे आहेत का, स्वतःच्या शरीरासाठी द्यायला पैसे आहेत का, त्याच्यानंतरच एसआयपीचा विचार कर, नाहीतर करू नको. स्वतःसाठी जग. आता तो आयुष्य अर्ध्याच्या पुढे गेले, आता थोडक्यात मसनात गावऱ्या गेल्यात. आता बघा, ज्या वयात आपण आहोत, ज्या वयात तुमच्यासाठी योग्य वय कोणतं किंवा माझ्यासाठी योग्य वय कोणतं, आपण ज्या वयात आहोत ते वय योग्य. तुम्ही जर 30चे असाल तरी योग्य, तुम्ही 25चे असाल तरी योग्य, तुम्ही 18चे असाल तर योग्यच योग्य. बघा, ज्या वयात तुम्हाला कळलंय की आपण गुंतवणूक करावं, ज्या वयात आपल्याला कळलंय आपण कुठेतरी गुंतवणूक करावं, त्या वयात आपण काय करावं काय नाही करावं, उशीर झालाय उशीर नाही झाला या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. ज्यावेळेस आपल्याला कळाले की या वेळेत आपण करायला पाहिजे होतं, जी वेळेत आपल्याला कळलं तीच वेळ योग्य, ज्या वयात आपल्याला कळलं तेच वय योग्य. तुम्हाला जर 30व्या वर्षी कळलं तरी योग्य, तुम्हाला जर 25व्या वर्षी कळलं तरी योग्य, तुम्हाला 18व्या वर्षी कळलं तर चांगलंच आहे. पण तुम्ही जर म्हणले 18 वर्ष नाही केलं, आता माझं वय 25 झाले, 27 झाले, 30 झाले, आता करू नको. ज्या वयात आपल्याला कळलंय तेच वय योग्य, ज्या वयात ज्ञान आलंय तेच वय योग्य. इतरांच्या आयुष्यात आधी आला असेल तर त्याचा प्रारब्धाचा विषय, त्याचा नशिबाचा विषय, पण तुम्हाला आता कळलंय ना हेच वय तुमचं योग्य आहे, आताच सुरुवात करा. सर्वात मोठी चूक, लोकांना काय वाटतं आपला आता पगार जास्ती नाही, पगार वाढल्यावर आपण एसआयपी करू किंवा आपल्याकडे जास्ती पैसे आल्यावर आपण गुंतवणूक करू किंवा आज काय बरोबर नाही सध्या जगून घेऊ नंतर गुंतवणूक करू. बघा, सध्याचा टाइम हा योग्य नाही असं वाटतं तुम्हाला, पण उद्याचा टाइम बेस्ट आहे असं नाही. सध्या जो टाइम आहे हाच बेस्ट आहे. जितका पगार आहे त्यातूनच काय ते तुम्हाला उलाढाल करता येईल, काय जे वाचत ते वाचवा, सुरू करा. येणारा काळ तुमचा उद्याचा वेळ चांगला आहे किंवा नाही सांगू शकत नाही, पण सध्याचा जो वेळ आहे हाच चांगला आहे, हाच बेस्ट टाइम आहे तुमचा, हाच योग्य वेळ आहे. आताच सुरुवात करा. एसआयपी सुरू करण्यासाठी योग्य वय नसतं 25, 30, 18, 32, 35, 40 कितीही असो. ज्या वयात तुम्हाला कळालं की गुंतवणूक करणं योग्य आहे, ज्या वयात तुम्हाला कळालं की आता काहीतरी करणं योग्य आहे, जी गुंतवणूक आपण केली आहे त्याच्यात काहीतरी वाढावा झाला पाहिजे, ज्या वयात तुम्हाला कळालं की आपल्यासाठी पैशाला कामाला लावायचंय तीच वय योग्य आहे. ज्या वयात तुम्हाला समजलं की आपणच मरमर करून मजा नाही, जे पैसे आपण काम केले, जे आपण काम करून जे पैसे कमवले त्या पैशाला पण आपल्यासाठी कामाला लावलं पाहिजे, तेच वय योग्य आहे. व मग वय किती असो सुरुवात करा, हीच सुरुवात आहे. ज्यावेळेस तुम्हाला कळालं तेच वय योग्य आहे. योग्य वय कोणतंच नसतं, 18 नाही, 25 नाही, 30 नाही, 40 नाही, ज्या वयात तुम्हाला कळालं तेच वय योग्य आहे. सुरुवात करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच बिझनेस रिलेटेड, फायनान्स रिलेटेड व्हिडिओ पाहायचे असतील तर नवनाथ आंधळे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा नवनाथ आंधळे.